नमस्कार. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रात विजयाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट त्यांच्याच पक्षाचा राहिला. आता आगामी विधानसभेतही याच स्ट्राईक रेटने विजय मिळवता यावा यासाठी शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी त्यांनी मोठा प्लान आखला आहे. शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत नवीन मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत जोपर्यंत सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांच्या पक्षाला नवीन चिन्ह द्यावं अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. विधानसभा निवडणुका असल्यामुळे पक्ष नाव आणि घड्याळ चिन्हाचा वापर अजित पवारांना करू देऊ नका अशी विनंती देखील शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात केली आहे. निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावं. तसेच शरद पवार यांच्या पक्षाकडून काल सुप्रीम कोर्टात प्रकरण मेन्शन केलं गेलं आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी खंडपीठाकडे केली आहे. त्यांची ही मागणी मान्य झाली असून येत्या 25 सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. शरद पवार यांच्या या नव्या खेळीमुळे अजित पवार गटाचं मात्र चांगलंच टेन्शन वाढलंय. खंडपीठाने जर त्यांच्या याचिकेवर सकारात्मक निकाल दिला तर अजित पवार यांच्या हातातून घड्याळ चिन्ह जाण्याची शक्यता आहे. या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद.